सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाची तयारीबाबत प्राथमिक आढावा बैठक संपन्न. यात्रा कालावधीत व्हीआयपी पास व्यवस्था बंद राहणार. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत व 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला 3/10/2024 पासून सुरुवात होत आहे. त्याकरिता 20/9/2024 रोजी दुपारी 11 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या पहिल्या पायरीला येथील चिंतन हॉलमध्ये करण्यात आली. बैठकीचे स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शना दहातोंडे यांनी केलं. 6 जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी आकणुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवाच्या नियोजनाबाबत प्राथमिक आढावा बैठक झाली. यासाठी कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक शिरसाट, आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले, वन विभाग अधिकारी सौ दीपाली गायकवाड, गड व नांदुरी सरपंच व सदस्य, गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, प्रकाश जोशी, भिकन वाबळे, सर्व विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. नवरात्रोत्सव दरम्यान भाविकांच्या वाढत्या गर्दी आणि पिण्याच्या पाण्याची आवश्यकतेचा विचार करता भाविकांना पहिली पायरीपासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांच्या सोयीकरिता भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृह उभारणी, अग्निशमन बंब व्यवस्था, आपत्ती व्यवस्था, साफसफाई व्यवस्था, फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प, संदर्भीय गर्दी व सुलभ दर्शन करण्यासाठी यात्रा कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने केली. अनेक विषयांवर यावेळेस चर्चा करण्यात आली. तसेच गाव स्वच्छ करणे, तसेच गावात डम्पिंग ग्राउंड व कचऱ्याचे नियोजन संदर्भीय चर्चा यावेळेस केली गेली. तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता संदर्भीय मीटिंग अध्यक्ष 6 जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी यांनी संपूर्ण माहिती यावेळेस घेतली. तसेच गावातील स्वच्छता आदी याबाबत वेळेस चर्चा झाली आहे. यात्रा कालावधीत अनेक व्हीआयपी नेते मंडळी, पुढारी, राजकीय, सिनेमा सृष्टीतले असे विविध क्षेत्रातील व्हीआयपी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येणाऱ्या सामान्य जनतेला भगवतीचे दर्शन होण्याकरिता विलंब तथा मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ यांनी व्हीआयपी पास व्यवस्था यात्रा कालावधीत बंद करावे असे सांगितले. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी माधव खाबिया, वणी. बैठकीमध्ये प्रशासनाने कोणकोणते निर्णय घेतले आणि त्याची थोडी माहिती द्या. आज नवरात्री सप्तशृंगी आपण नवरात्रीसाठी सर्व नियोजन केलेले आहे आणि या बैठकवर सगळा ते वेगळं विविध डिपार्टमेंट्स आहेत ते उपस्थित होते. त्यांनी आपण सूचना दिलेल्या आहे की PWD असेल आणि ST महामंडळ असेल, ग्रामपंचायती असेल, त्यांनी हेल्थ डिपार्टमेंट असेल, त्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे. ते भाविकांसाठी काही सोयीसुविधा आपण देणार आहे ते सगळं उपस्थित आणि व्यवस्थित करा म्हणून आणि ते सगळं तयार करा म्हणून आपण सूचना दिलेली आहे. या आढावा बैठकीमध्ये महत्त्वाचे असे कोणते निर्णय झाले त्याच्यात? या आढावा बैठकमध्ये जे मागच्या नवरात्रीमध्ये काही सूचना दिलेल्या आहे ते सूचना पूर्ण करा म्हणून आणि सांगितले आणि भाविकांसाठी हे त्यांना दर्शन ते चांगलं होईल आणि याच्यासाठी आपण PWDकडे जे रस्ता आणि महावितरण कंपनीकडे जे विद्युतसाठी बिजलीसाठी आपण सूचना दिलेल्या आहे. आणि एक मुद्दा उपस्थित होते, डेंग्यूसाठी मुद्दा उपस्थित केलेले, त्यांच्यासाठी पण आपण हेल्थ डिपार्टमेंटला हे कॅम्प लावणं म्हणून आणि सांगितले होते. आणि पोलीस बंदोबस्तसाठी आपण सूचना दिलेले, त्यांनी जास्त पोलीस बंदोबस्त, पार्किंग व्यवस्थासाठी आणि हे गडावर पार्किंग त्यांना उपस्थित करा म्हणून आपण सांगितले. आणि दुसरा मुद्दा होतं पोलीस बंदोबस्त किती आहे सर? पोलीस बंदोबस्तासाठी आपण अपेक्षित केलेले हे 1800 पोलीस बंदोबस्तासाठी अपेक्षित केलेले आहे. ते वरच्या कार्यालयामध्ये येणार आहे. ST महामंडळाच्या कमीत कमी 300 ST बसेससाठी आपण अपेक्षित केलेले ते येणार आहे. यात्रेच्या काही सूचना भाविकांना हे सूचना आहे
ते प्रशासन तुमच्यासाठी सगळं काम पूर्ण करणार आहे आणि भाविकांसाठी ते अपेक्षित आहे ते इकडे येऊ आणि ते चांगलं दर्शन करू आणि ते निघू. आणि भाविकांसाठी हे पण सूचना आहे, हे या वर्षासाठी आम्ही निर्णय घेतले ते पूर्ण प्लास्टिक बंदी आणि कचरा बंदीसाठी आपण निर्णय घेतले. ते सूचना तुम्ही पालन करा आणि आम्ही सूचना देतो. मंदिरात VIP पास चालणार आहे यात्रेमध्ये? मंदिरामध्ये VIP पास चालणार नाही आहे, हे ते आपण सूचना देतो. ओके, थँक्यू.